वर्धा जिल्ह्यात संपन्न झालेल्या नगर परिषद निवडणुकांनंतर ईव्हीएम सुरक्षिततेबाबत गंभीर मुद्दे उपस्थित करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। स्ट्रॉंग रूम मधील मशीनांना जोडलेली बॅटरी तात्काळ वेगळी करावी आणि स्ट्रॉंग रूम परिसरात जॅमर बसवून सुरक्षा अधिक मजबूत करावी अशी दोन्ही पक्षांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। आता ज्या झालेल्या सिंधी नगरपालिकेमध्ये ज्या निवडणुका झाल्या आहेत त्यामधल्या ज्या ईव्हीएम मशीन्स ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या आहेत, कोर्टाच्या आदेशानुसार 20 दिवस त्या तिथे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या जाणार आहे। त्यासाठी आम्ही एक निवेदनामध्ये म्हटलं आहे, त्या निवेदन आम्ही एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांच्याही माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन केलं की ज्या मशीन्स ईव्हीएम मशीन्स ज्या ठेवल्या गेल्या आहेत त्याला कुठेतरी त्याला ज्या लागलेल्या बॅटऱ्या आहेत त्या तुम्ही काढून ठेवल्या पाहिजे आणि त्याचप्रमाणे ह्या ज्या ईव्हीएम मशीन जिथे स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या आहेत त्या परिसरामध्ये कुठेतरी एक जॅमर लावलं पाहिजे, ज्या माध्यमातून समोरची येणारी जी प्रक्रिया ही सुरळीत चांगल्या पद्धतीने लोकांसमोर येईल, या उद्देशाने आज हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, वर्धा।